बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। छत्रपति संभाजी महाराज की जय। जय भवानी। देशावर मेघांचा गाला, मेघांचा गाला आला आला, सावध हो शिव भूपाला। छत्रपति शिवाजी महाराज की जय। बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। बेळगावमधला शिवजयंती उत्सव मंडळ हे 1919 साली मध्यवर्ती महाराष्ट्रीयन समिती म्हणून मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीनं ही स्थापना करण्यात आली। सुरुवातीच्या काळात 20-25 वर्ष जे शिवजयंती साजरी व्हायची ती फक्त मारुती मंदिरमध्ये आणि बेळगावमधल्या एक 5-6 गल्ल्यांचे गाडे निघायचे। त्यात प्रामुख्यानं म्हणजे चव्हाड गल्ली, तहसीलदार गल्ली, भांदूर गल्ली अशा ठराविक गल्ल्यांच्या सुरुवातीच्या काळात गाडे निघायचे। त्यानंतर 1956 नंतर मोठ्या प्रमाणात शिवजयंतीचे गाडे मोठ्या प्रमाणात निघाले आणि त्यावेळेपासून जेव्हा हा सीमा प्रश्न उपस्थित झाला त्यानंतर सीमा भागातला अंमली गाडे कमी झाले, म्हणजे इंगळ्यांचे गाडे आणि शिवजयंतीचे गाडे तेव्हापासून 50-60च्या वर सुरुवात झाली। अशी परंपरा गेली 106 वर्ष चालू आहे आणि ही 395वी शिवजयंती उत्सव साजरा होत असताना बेळगावमध्ये पहिल्यांदा जेव्हा शिवजयंती साजरी करण्यात आली ती फक्त मराठा मारुती मंदिरमध्ये सुरुवात झाली। त्यानंतर ही वाढत आज 60 ते 70 सजव गाड्या आहेत। त्याचबरोबर 50-60 ज्योत आणली जातात। ही शिवजयंती आज 29 एप्रिल रोजी सुरुवात झालेली आहे। उद्या आणखीन परवा हे 2 दिवस इथं साजरी केली जाईल आणि 1 तारखेला संध्याकाळी 6 वाजता नरगुणकर भावे चौकातून या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि रात्री लवकरात लवकर संपावं यासाठी प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणखीन सर्व जनतेने देखील सहभाग घेऊन या शांततेत ही मिरवणूक पार पडावी। आणि आवाजाच्या बाबतीत जर बघितला तर शिवजयंतीचे जे काही गाडे आहेत आणि जे काय शिवदृश्यावरील देखावे असतात किंवा त्यांचं जे काय संभाषण असते ते ऐकायला यावं या दृष्टीने देखील सर्व मंडळांना कळकळीची विनंती करतो की डॉल्बीचा का उपयोग न करता तुम्ही जरूर करा, चांगले स्पीकर सेट आणि याचा वापर करावा अशी आम्ही मध्यवर्ती शिवजयंतीतर्फे सर्वांना कळकळीची विनंती करतो। आणि त्याचप्रमाणे रविवारी राजहंसगड चढणे उतरणे 4 तारखेला ती स्पर्धा आहे, तेव्हा त्या स्पर्धेत देखील मोठ्या संख्येनं स्पर्धकांनी भाग घ्यावा असं आम्ही मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे कळकळीची विनंती करतो। आज आपण या बेळगाव शहरामध्ये, परिसरामध्ये, तालुक्यामध्ये पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परंपरेनुसार साजरी करतोय। त्याचा औचित्य साधून आपल्या भागामध्ये मोठमोठे सजीव देखावे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती सजीव देखावे दाखविले जातात। ते सजीव देखावे शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना कळावा यासाठी मी मंडळांना विनंती करू इच्छितो, तुम्ही तुमच्या प्रत्येक मंडळाच्या गाड्यावरती मंडळानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे सजीव चांगले देखावे, जेणेकरून समाजाचं प्रबोधन होईल, हे देखावे त्यांनी सादर करावेत। कारण शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वेगवेगळ्या पद्धतीने दाखविला जातो, परंतु शिवाजी महाराजांचे विचार, शिवाजी महाराजांच्या जीवनावरती जे विचार आहेत ते विचार आपण दाखवत नाही झालोय। तर त्यासाठी माझी विनंती आहे मंडळांना की तुम्ही हे विचार दाखवत असताना तुम्ही डॉल्बीसारखा ह्या ठिकाणी वापर न करता तुम्ही लोकांना हा इतिहास कळेल इतकीच आवाज मर्यादा त्या ठिकाणी ठेवावी आणि तुम्ही तुमचा सजीव देखावा दाखवावा। समाजातली मुलं आपला स्वाभिमान विसरून
कुणाची तरी चाटुगिरी करताय. शिवाजी महाराजांच्या काळात ते नव्हतं. शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केलं आणि म्हणून मोंगलांनी औरंगजेबानं त्या शिवाजी महाराजांचा जो इतिहास होता, शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं, ते स्वराज्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला. माझ्या शिवभक्तांना एक विनंती आहे, कुठल्याही नेत्याच्या पाठीमागे जाऊन चाटुगिरी न करता तुम्ही खरोखर शिवभक्त असाल तर शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आणि शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आपण कार्यरत असणं जरुरीचं आहे. काही विघ्न संतोषी लोक आहेत की ते हा आपला सण कसा बंद पडेल, कसं ह्याच्यावरती विघ्न येतील, हा विचार काही याच शिवाजी महाराजांच्या विचार घेऊन किंवा शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज करू पाहणारे काही लोक आहेत की ते समाजातील मुलांना वापरून द्यायचं आणि आपल्याच या शिवजयंतीला कुठेतरी गालबोट लावावं, हा विचारच्या माध्यमातून बेळगावमध्ये कार्य होत आहे, चालू आहे. हे आता संपूर्ण जनतेला माहीत आहे. प्रशासन ह्या मिरवणुकीला कुठेही आडकटी घालणार नाही, हा माझा विश्वास आहे. परंतु आपण आपल्या समाजाला कसं संबोधित करावं हे युवक मंडळाने जाणून घेतलं पाहिजे. तसेच देखावे आज दाखविणं जरुरीचं आहे.